नमस्कार. आज आपण आपल्या जनता दरबारमध्ये जे विषय येतात त्याच्यामध्ये अनेक विषयांमध्ये आपण जे पुणेकर असतात त्यांना मदतीची अपेक्षा असते की जे अनेकदा पैसे त्यांचे गुंतलेले असतात आणि हे गुंतलेले पैसे ज्यावेळेस लोक कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून पोलिसांकडे जातात, पोलिसांकडे मदत मागतात, संबंधित व्यक्तीकडे जातात, त्यांना सुद्धा मदत मागतात, त्यांना पैसे परत देण्याची विनंती करतात, त्यांच्या घरी जातात, परंतु असं काहीच होत नाही. त्यावेळेस मग पुणेकरांना एक आशेचा किरण दिसतो, तो जनता दरबार. गेल्या 8-10 महिन्यापासून मी हा जनता दरबार कात्रज परिसरामध्ये पुणेकर नागरिकांसाठी घेतो आणि त्याच्यामध्ये मी आजपर्यंत अनेकदा अतिशय चांगले रिझल्ट मी त्याच्यामधनं नागरिकांना दिलेले आहेत. आणि त्याच्यापैकीच एक हा विषय आहे की ह्या विषयामध्ये या आजी शोभा देशमुख म्हणून आहे आणि या त्यांची मुलगी आहे. यांनी माझ्याकडं मला वाटतं की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जनता दरबारला एक माझ्याकडे तक्रार केली होती की ह्यांनी एक फ्लॅट खरेदी केला होता आणि तो फ्लॅट खरेदी केला तर त्याच्यानंतर या फ्लॅट खरेदी करत असताना त्याच्या बाबतीमधली जी रक्कम होती त्यांची खरेदी खात्याची, ती खरेदी खात्याची 5,78,000 रुपये ही एका वकिलाला दिली आणि या 5,78,000 रुपये देऊन त्या वकिलाकडनं खरेदी खत करण्याचं त्यांनी वकिलाला सांगितलं. परंतु 5,78,000 रुपये खरेदी खात्याचे वकील साहेबांनी पैसे जमा करून घेतले आणि पैसे जमा करून घेतल्यानंतर वकील त्यांचं खरेदी खतच करून देत नव्हतं. त्यांचं खरेदी खतच करून मिळत नव्हतं आणि खरेदी खत करून मिळत नसताना वारंवार यांनी संबंधित वकील साहेबांकडे गेल्या, मध्यस्थाच्या माध्यमातून गेल्या, शेवटी यांनी पोलीस तक्रार पण दाखल केली. यांनी पोलीस तक्रार टाकली यांनी धनकवडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार पण दाखल केली. परंतु तिथे गेल्यानंतर वकील साहेबांचा होरा काय वेगळा होता. त्यांनी त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनाच खडसवायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी आपलं त्याच्यामध्ये की हा तुमचा विषय आमचा नाहीये, तुम्ही तो सिव्हिल मॅटरमध्ये जाईल, तुम्ही कोर्टात जाल, कोर्टात त्यांच्यावरती कारवाई करा. आणि मग हे सगळा प्रकार तुम्हाला कोणी सांगितलं जी माझ्याकडे यायला? देशमुख ते पण वकीलच आहे. अच्छा, म्हणजे ह्यांना एका वकिलांनीच सल्ला दिला की तुम्ही आता तुम्हाला न्याय घ्यायचा असेल तर जनता दरबारला तात्यांकडे जा. आणि मग आजी माझ्याकडे जनता दरबारमध्ये आल्या. आम्ही 1-2दा वकील साहेबांसंग बोललो. वकील साहेबांनी मला अनेक ठिकाणावरून पुण्यामधलं फोन नंबर्स, कारण ते मोठे वकील आहेत, मोठे असल्यामुळे साहेबांनी अनेक ठिकाणावरून मला फोन आणले. ओळखीचे लोक माझ्यासमोर येऊन बसली. अगदी पुणे शहरातील चांगल्या A ग्रेडमधनं, म्हणजे ज्या ठिकाणी पुणे शहराची गुन्हेगारी चालते या ठिकाणावरून सुद्धा वसंत मोरेला फोन आले. पण आजपर्यंत वसंत मोरे कधी गुन्ह्याच्या बापाला घाबरला, कुणाला कधी घाबरत नाही आपण, कारण मी काय 2 नंबर करतच नाही. मी या अशा रंजले गांधलेल्यांसाठी काम करतो, गोरगरिबांसाठी काम करतो. त्यामुळं मला मी कुणाचा 1 रुपयाचा मिंदा नाही आहे, मी कुणाकडनं पैसे घेत नाही. त्यामुळं मला कुणी धमकवायचा प्रयत्न करायचा नाही. साहेबांना पण आपण समजून सांगितलं, जर तुम्ही आजींचे पैसे दिले नाही तर मग मला तुमच्या विरोधामध्ये जी तुमची बार असोसिएशन असते त्या ठिकाणी मला यावं लागेल. तुम्ही जिथं बसता, ज्या वकिलांकडं तुम्ही तिकडं जज साहेबांच्या डायस समोर उभा राहिला तर मग मी त्या डायस समोर हातामध्ये पाठी घेऊन आजींना उभी करण, तुम्ही पैसे देणार नाही. तरी पण 2 वेळा बोलून सुद्धा इथे मिटिंगा झाल्या तरी पण साहेब काय दाद द्यायला तयार नाही. मग शेवटी एका थर्ड पार्टी मध्यस्थ व्यक्तीने मध्यस्थ केली आणि मागच्या 15 दिवसापूर्वी आजींना 3,78,000, 5,78,000 त्यांनी दिले होते. 2 लाख त्यांनी परत दिले होते. परंतु उरलेले 3,78,000 रुपये जे होते ते आजींच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले. त्यांच्या अकाउंटवरती 3,78,000 जमा झालेत. आणि मला वाटतं की त्यांनी मला मागच्या आठवड्यात पण फोन करून त्यांच्या मुलीने सांगितलं होतं की तात्या आमचे पैसे जमा झालेत, आम्हाला तुम्हाला भेटायला यायचे. परंतु आता सगळे आपण पाहता की प्रचंड मोठ्या प्रमाणात 12 तारखेपासून माझ्या मागे गडबड चालू होती.
आता पुढे मी थोडा शांत निवांत झालो म्हणून मी आज सकाळी आजींचा मला परत एकदा त्यांच्या मुलीला मी फोन केला, म्हटलं मी आहे आज, तुम्ही येऊ शकता. ते आज मला इकडे भेटायला आल्यात. मी आजींना थोडक्यात त्यांचं मनोगत मांडा की तुम्ही कशा करता, किती पैसे दिले, कसे तुम्हाला पैसे परत मिळाले हे बोलतो. आम्ही ना रजिस्टरसाठी दिले होते 3,78,000. ते रजिस्टर पण केलं नाही आणि आमचे पैसे पण त्यांनी परत दिले नव्हते. आम्ही खूप ठिकाणी हिंडलो पण कुणी मदत केली नाही. मग शेवटी आम्हाला कुणीतरी सांगितलं वकिलांनी की ह्यांच्या मोरे साहेबांकडे तुम्ही जावा, तुमचं काम तिथंच होऊन जाईल. आणि मग आम्ही ह्यांच्याकडे आल्यानंतर 2-3 वेळा आमचं झाल्या मिटिंगी, पण त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते पैसे दिले. तर आम्ही मोरे साहेबांचेच आभार मानतो की त्यांच्यामुळं खरं आम्हाला हे पैसे मिळाले, नाही तर आम्हाला पैसेही मिळाले नसते. त्यांचेच आभार आहेत आणि ते आपल्या गरिबासाठीच आहे. त्याचा आता अनुभव पण आला आहे, खूप लोकांना आला आहे. तर त्यांना त्या निवडणुकीमध्ये आपल्या पाठीशी खासदार म्हणून त्यांना उभं करा, म्हणजे आपण सुरक्षित राहू, आपले प्रॉब्लेम सोडवले जातील. हे सगळे ही विनंती आहे. ह्या काही ऑडिटर आहेत आणि मला वाटतं की त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले ह्या विषयासाठी. ताईंना विनंती करेल की ताईंना जे मांडायचे ते त्यांनी मांडावं. मी पैसे दिल्यानंतर त्यांच्या घरी पण गेले, खूप वेळ त्यांच्याशी बोलले पण ते काय ऐकायला तयार नव्हते. त्याच्यानंतर मी पोलीस कंप्लेंट पण केली पण मला तिथूनही कुठे सपोर्ट नाही भेटला. फायनली जेव्हा मी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी जसं बोलले त्याच्यावरनं तो त्यावेळी थोडा कुठेतरी नमला आणि आम्ही सतत त्यांच्याकडे येत होतो, त्यांच्या जनता दरबारमध्ये येत होतो. त्याच्यामुळेच तो कुठेतरी चुकून आम्हाला पैसे भेटले. आता हे पैसे आम्हाला ऍक्च्युली आम्ही विसरून गेलो होतो की हे पैसे तो देईल पण पोलीस कंप्लेंट पोलिसही कंप्लेंट केली होती आम्ही धनकवडीमध्ये, पण त्यांनी तेही घेतली नव्हती आमची कंप्लेंट. तेव्हा पोलिसांनी त्यांना बोलवलं नव्हतं दुसऱ्याला फोन केला होता तेव्हा तो म्हटले की मला नोटीस पाठवा तर मी येणार तिथं. मग ते पोलिसांनी हात झटकून दिले आमच्या की तुम्ही तुमचं बाबा तेवढं केलं. म्हणून आम्ही पोलिसांना ज्या टायमाला सांगितलं, पोलिसांना साहेब बोलले, वकील साहेब की मला कायदेशीर नोटीस पाठवा मग मी येईल तुम्हाला भेटायला. मग त्या टायमाला पोलिसांनी पण हात झटकले. मी वारंवार जो जनता दरबार घेतो त्या जनता दरबारमध्ये मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की मी एक नगरसेवक म्हणून माझी ताकद थोडी कमी पडतीये. मला या शहरामध्ये लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज, सुरक्षा, शहरातले विषय या व्यतिरिक्त या अशा गोरगरिबांना जी लोक नाडणारी आहेत, की जी रंजली गाजलेली लोक आहेत की ज्यांना मला न्याय द्यायचा आहे, ज्यांना मला त्यांच्या हक्काचं जर काय असं गुंतलेलं कुठं असेल तर त्याला मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्याच्यावरती माझा हातोडा चालवायचा आहे. आणि हातोडा चालवायचा असेल तर माझी ताकद थोडी कमी पडतीये. मी अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन लोकांना भेटतोय, बोलतोय. येणारी निवडणूक ही मला वाटतं की 18 एप्रिल ते 25 एप्रिल ही फॉर्म भरायची तारीख आहे. अजून वेळ खूप आहे आपल्याकडं. अजून नुसती निवडणूक चालू होण्यासाठीच कमीत कमी प्रत्यक्षात मतदानासाठी अजून 43 दिवस आहेत. माझं काम कुठलंही थांबलेलं नाही. जनता दरबार हा माझा कंटिन्यू चालू आहे. पण हा जनता दरबार मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये प्रशासकीय लेवलचे अधिकारी, पोलीस यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये लोकांचे प्रश्न मला मोठ्या स्वरूपामध्ये मार्गी लावायचे. हे जे प्रश्न पुणेकरांचे मार्गी लावायचे असतील तर मला वाटतं येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व पुणेकरांना माझी हात जोडून विनंती असेल की तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. मी तुम्हाला न्याय देईल, तुम्ही मला न्याय द्या. धन्यवाद. बस.